महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही विकू देणार नाही असं नाना पटोले म्हणालेत। ऐकूयात काय म्हणालेत नाना पटोले। की जे अदानीला भूखंड विकण्यात दिला आहे ते सरकार खूपच घाईघाईने विकलं गेलं, ते टेंडर रद्द करावं। धारावीबाबत ते आज बोलले आहे आणि पक्षाची तेच भूमिका आहे। 500 चौरस फुटाची घरं दिली जावी अशी नवीन मागणी त्यांनी केली। अदानीच्या धारावीच्या प्रकल्पाबाबतची भूमिका काँग्रेसने सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे। आम्हीच महाराष्ट्रातलेच नेते नाहीत, तर आमचे नेते राहुल गांधीजींनी पण धारावीच्या प्रकल्पाबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यानंतरसुद्धा धारावीची तर सगळे जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच, पण वर्लीमधलं दुग्ध संस्थेचाही जमिनी त्यांना देण्याचा 1000 कोटी जमीन सस्त्यामध्ये देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। त्याच्याबद्दलही आम्ही भूमिका मांडली। मुंबईचे सगळे अधिकारच जमिनीचे हे अदानीला देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याच्या सरकारला आदेश येतात, त्याचं ते पालन करतात आणि मुंबईसहित महाराष्ट्रच गुजरातला विकण्याचा जो प्रयत्न भाजपने सुरू केलेला आहे, नरेंद्र मोदीच्या सरकारने सुरू केलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे कदापि काँग्रेस सहन करणार नाही। जी लढाई लढता आली, रस्त्यावरची लढाई असेल तर ती पण आम्ही लढू, पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही विकू देणार नाही, ही भूमिका आमची आहे। पुनर्वसनाची भूमिका घेण्याच्या आधीच सरकार तातडीने हे भूखंड देण्याचं काम करत आहे का? याच्यामध्ये सरकारची पण हिस्सेदारी आहेत का? जी आता बिलकुल सरकारची हिस्सेदारी याच्यामध्ये पूर्ण आहे आणि दुबईच्या ज्या कंपनीने पहिले कॉन्ट्रॅक्ट घेतला होता तो कोर्टात आहे, त्यालाही पैसे वेगळे तो मागतो आहे। पहिलेच राज्य 9 लाख कोटीच्या कर्जामध्ये आहे। राज्यामध्ये कर्जापोटी मोठ्या प्रमाणात महागाई राज्यातलं सरकार वाढवत चाललेलं आहे, जनतेची लूट चाललेली आहे आणि ही जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती भयावह आहे आणि म्हणून ही जी नालायक आणि गुजरातच्या इशाऱ्यावर चालणारी जी सरकार आहे, या सरकारचा महाराष्ट्रातली जनता पण विरोध करायला लागलेली आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतील। नाना, काल एक बैठक झाली काँग्रेस नेत्यांची, त्या बैठकीमध्ये जे आमदार फुटले काँग्रेस त्यांच्यावरती कारवाई करू असं सांगितलं गेलं, मात्र आमदारांची नावं देखील दिली गेली नाही। काय कारवाई करू हे सांगितलं गेलं आहे। चंद्रकांत खंडोरे ज्या वेळेला पराभूत झाले त्यावेळेलाही सांगितलं होतं की आम्ही कारवाई करू, परंतु कारवाई केली गेली नाही। आता सगळे आयडेंटिफाय झालेले आहेत आणि माननीय वेणुगोपालजी जे आमचे संघटन महासचिव आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या थोड्या दिवसात पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जो कारवाईच्या बाबतची भूमिका आहे ती कडक आहे आणि ज्या लोकांनी पाप केलं त्यांना त्याचे परिणाम भोगावे। संजय उपाध्ये जे भाजपचे नेते आहेत त्यांची भेट जिथे शांता बोरकर यांनी घेतलेली आहे, तुम्ही कसं पाहता? कारण तिथं काय होतं आहे, तिथल्या एका नांदेडच्याच एक खासदार गेल्यानंतर त्यांची काय अवस्था आहे आता ते आपण पाहतो आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यावर चिंता काही नाही। लाडकी बहीण लाडकी भाऊ योजनेचा सरकार हे बघा की हे सरकार काही आपल्या घरून पैसे देत नाही आहे। एकनाथ शिंदे असतील, फडणवीस असेल किंवा अजित पवार असेल, काँग्रेसने पण या योजना या पद्धतीच्या संजय गांधी निराधार योजना असतील, इंदिरा आवास असतील, घरकुल योजना असतील, राजीव गांधी जन आरोग्य योजना आमची होती, त्याला आता महात्मा ज्योतिबा फुले योजना केलेली आहे। आखरी या शासनाच्या म्हणजे जनतेच्या पैशाच्या योजना आहेत आणि या योजना ज्या आहेत आता राज्य सरकारने इलेक्शनच्या तोंडावर निवडणुका जिंकायसाठी या पद्धतीचं हा प्रयोग केलेला आहे। 10 वर्ष महागाई करून देशाच्या जनतेला लुटलं, राज्याच्या जनतेला लुटलं, शाळेच्या फी वाढवून पोरांचं शिक्षण बर्बाद केलं, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवली, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव न देणं आणि त्याचा उत्पन्न खर्च वाढवणं, अशा पद्धतीची पाप गेल्या 10 वर्षांनी केलेली आहे। त्याच्यामुळे काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे की हे जनतेचे पैसे आहेत। काँग्रेस पक्षसुद्धा प्रत्येक गावात हे फॉर्म भरायला पुढाकार घेईल, काँग्रेस पक्षही, कारण की कोणाही चुकले नाही पाहिजेत, जनतेचे पैसे आहेत, जनतेपर्यंत पोचले पाहिजेत, ही भूमिका राहणार आहे।
आणि काँग्रेस पक्षसुद्धा हे फॉर्म भरण्यामध्ये सक्रिय भाग घेईल आणि त्या पद्धतीच्या सूचना आम्ही पूर्ण. नाना भाऊ, ज्या 7 आमदारांचे तुम्ही म्हणता एक आयडेंटिफाय झाले आहे, त्यांचं नाव पुढे घेण्यास काय अडचण आहे काँग्रेस पक्षाला? कारण फक्त आम्ही घोषणा करू किंवा आपल्याला फक्त दोन एवढंच गोष्टी आहे. आहेत, त्याच्यामध्ये कायदेशीर काही अडचणी आहेत, त्याच्यामुळे त्याला आज आपल्याला जाहीर करता येत नाही. कायदेशीर काय अडचणी आहे तुम्हाला पण माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्यावरची आता प्रतिक्रिया देणार. पण तुमचेच एक आमदार काल मागणी करत होते की आमचे जे सगळे आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांमध्ये एक संभ्रम निर्माण आम्ही होतोय, त्याच्यात- त्यामुळे पक्षाने नावं जाहीर केली तर बरं होईल. आम्ही त्याचा मार्ग काढू आणि 2 दिवसात 23 तारखेला पुन्हा दिल्लीला एक मिटिंग आहे. 23च्या दिल्लीच्या मिटिंगच्या नंतर आम्ही त्या पद्धतीचं आज जो संभ्रम निर्माण झालेला आहे बाकी आमदारांबद्दलचा तो आम्ही काढू. पण राष्ट्रवादीनं कॅम्पेनचा भाग म्हणून गुलाबीराम निवडल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या आणि त्यानंतर अजित पवारांनी स्वतः यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मी स्वतः रंग निवडलेला आहे, मी घालतोय, माझ्या पैशाने ते कपडे घालतोय त्या रंगाचे, तो दुसऱ्यांना पोटात का दुखतो, अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली. आम्ही तर कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही, त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काही बोलायचं नाही. कारण की जनतेचे मूळ प्रश्न गारवड करण्यासाठी हे सरकार अनेक प्रयत्न करत आहे. आपण पाहिलं की इतिहासकार सावंत यांनी लंडनच्या म्युझियमला पत्र लिहून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणुकीच्या बदलची भूमिका मागितली. पण तिथून आलं की असं छत्रपती शिवाजी महाराजांचे वागणुकी इथे नाहीच अशा पद्धतीचा उल्लेख तिथल्या लंडनच्या म्युझियमने त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. सरकारने काल वाघनखे भारतात आणून मोठे स्वागत सत्कार केला, जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली, त्याची आपण पाहिलंच आहे. मला असं वाटतं की जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा अदिती तटकरे यांचे बारामती राष्ट्रवादी कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांनी औक्षण करत अनोखे स्वागत केले. अजय महाराज बारसकर यांचे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन. सगळ्यात त्यांना फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की जे तुमच्या हातात आहे पैसे द्या, म्हणजे बालवाडीपासून तर डॉक्टर, इंजिनियर अजून काय असतील ना, सगळ्या जे गरीब आमचे मराठवाडा हा निजाम स्टेटमधून महाराष्ट्रात आलेला आहे आणि अजून एक स्टेट आहे पाकिस्तानमधून कच्छ एक गुजरातमध्ये आलेला आहे. त्याच्यासाठी घटनेमध्ये एक स्वतंत्र कलमाची तरतूद आहे की यांना विशेष प्रावधान करण्यात आलं आणि त्या घटनेच्या कलमानुसार मला माहित नाही काय नेमकं, पण सरकारला त्या इथं स्वतंत्र करता येईल. निकम आमचे कार्यकर्ते आहेत, ते पगारी वकील नाहीत, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलंय. ऐकूयात काय नक्की म्हणालेत रावसाहेब दानवे. गेले 2 दिवस 18 आणि 19 भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीला प्रामुख्यानं निवडणुकीसाठी केंद्रानं नियुक्त केलेले प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनीजी वैष्णव, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि अन्य सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. 2 दिवस मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, गोव्यासह मुंबई या एकूण 288 मतदारसंघातली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली. प्रामुख्यानं चर्चेमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, आपले मित्र पक्ष आणि त्यांच्यासोबत निवडणुका लढण्याच्या संदर्भात आमची संयुक्त चर्चा झाली. भारतीय जनता पक्ष जरी 288 जागेचा विचार करत असेल तरी या बैठकीमध्ये एकमुखाने असं ठरलं की आमच्या मित्र पक्षासह महाराष्ट्रातल्या 288 जागा आम्ही लढवणार आहे.
या जागा वाटपाचा जो फॉर्म्युला राहणार आहे तो आमचे घटक दलातले पक्ष आणि आमचे नेते हे एकत्र बसून आम्ही जागा वाटप करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो ठरवणार आहे. 288 जागावर जरी आम्ही 2 दिवसात चर्चा केली असली तरी भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पक्ष आहे, महाराष्ट्राचा विचार करणारा पक्ष आहे आणि म्हणून आम्ही आमची तयारी तर करतोच, परंतु आमच्या मित्र पक्षासह आमचे उमेदवार जिंकले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आली पाहिजे. यासाठी आम्ही 288 मतदारसंघाचा आम्ही काल 2 दिवस अभ्यास केला. काल ही बैठक आमची संपली. एका बाजूला आम्ही आमचे मित्र पक्ष आणि आम्ही एकत्रितरित्या निवडणुकीला तोंड देण्यासाठी ही आमची बैठक घेतली, परंतु दुसऱ्या बाजूला जी काही महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीमध्ये मात्र काही आलबेल नाही. आपल्याला माहिती आहे की सकाळी त्यांचे प्रवक्ते 9 वाजता उठून उद्धव ठाकरे हे आमचे भावी मुख्यमंत्री आहेत अशा प्रकारचं वक्तव्य करतात. दुसऱ्याच दिवशी तुतारी गटाचे जयंत पाटील अध्यक्ष हे त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करतात. तर तिसऱ्या दिवशी गळ्यामध्ये विमा लटकून भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले हे ताऱ्या वाजवताना आपल्याला दिसतात. मला असं वाटतं की आघाडीमध्ये बिघाडी ही केवळ आताची असं नाही आहे, ही लोकसभेमध्ये सुद्धा होती आणि आपण पाहिलं असेल की सांगलीच्या जागेवरून कसं वादंग झालं. कोणत्याही घटक पक्षाला विचारात न घेता उद्धव ठाकरे साहेबांनी चंद्रहार पाटलाची उमेदवारी जाहीर केली आणि उघडपणानं काँग्रेसनं त्या ठिकाणी बंडखोरी करून आपला बंडखोर उमेदवार निवडून आणला. तर निवडणूक पूर्वच जर त्यांच्यावर आघाडीमध्ये अशा प्रकारची जर कुरघोडी होणार असेल तर या राज्यातले जनतेनं त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा, खऱ्या अर्थानं असा प्रश्न हा महाराष्ट्रातल्या जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही. आपण बघितलं असेल की आता महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन झालं. या अधिवेशनामध्ये सरकारने जनतेच्या हिताच्या अनेक योजना जाहीर केल्या आणि त्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्याचं वीज बिल माफ करणं, शेतकऱ्यांना भावांतराप्रमाणे जी काही नुकसान भरपाई झाली ती नुकसान भरपाई देणे, लाडली बहीण नावाची एक महत्वाकांक्षी योजना आम्ही जाहीर केली. परंतु याही योजनांवर ज्या जनहिताच्या योजना आहेत कोणी कोर्टात जाण्याची भाषा करतं तर कोणी त्या योजनेची टिंगलटवाळी करतं. मला असं वाटतं की हाऊसमध्ये या योजनेवर टीका करायची आणि आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये होल्डिंग लावून या योजनेचं श्रेय लाटण्याचं काम करायचं, अशा प्रकारची दुटप्पी भूमिका आता आघाडी सरकारमधले जे आमदार असतील, जे कार्यकर्ते असतील, जे नेते असतील अशा प्रकारची करतायत. आपण बघितलं असेल की अनेक आघाडीतल्या आमदारांनी, खासदारांनी महाराष्ट्र राज्याच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचे फलक लावून त्याचा लाभ आपल्याला काही घेता येईल का, एका बाजूला असं करतात आणि दुसऱ्या बाजूला या योजनेवर टीका करण्याचंही काम करतात. ही भूमिका मला वाटतं दुटप्पीपणाची भूमिका आहे. या जनहिताच्या योजना आहे आणि जनतेच्या हिताचं काम करणारं हे जे आमचं सरकार आहे या सरकारला पुन्हा आम्ही एकत्र निवडणुका लढून पुन्हा सत्तेत आणू, अशासाठी आमच्या या बैठका आता चालू आहे. आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचं उद्या महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन हे पुणे येथे होत आहे. या अधिवेशनाला आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित भाई मार्गदर्शन करणार आहे, नितीनजी गडकरी येणार आहे आणि साधारणतः 5,000 कार्यकर्ते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे. आणि या अधिवेशनातून आमचे कार्यकर्ते पुनगाट बांधून जाणार आहे की सरकारने जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहे, त्याचा लाभ द्यायचा आहे आणि येत्या विधानसभेत आम्हाला सरकार आणायचं आहे. काँग्रेसच्या लोकांनी दुटप्पी भूमिका अशी लावली, कदाचित लोकांचे होर्डिंग लावून यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली. हे फॉर्म भरून घेतील
आणि सरकारी दरबारी ते दाखल करणार नाही. आणि ज्यांचे फॉर्म भरून घेतले कदाचित त्यांना त्या योजनेपासून. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी खासदार सुरेश म्हात्रे यांचा एकेरी उल्लेख करत केली रोखठोक टीका. काय म्हणालेत कपिल पाटील, ऐकूयात. मला विचारायची गरज काय मला? त्याला तुझ्या पक्षाचं बघ, माझ्या पक्षाची तिकीट वाटू नको. आता लोकांनी, आम्ही अजून काय बोलत नाही, त्याचं कारण असं आहे की आपण नवीन लोकांनी संधी दिलेली आहे, सेवा करण्याची संधी दिलेली आहे, विकास करण्याची संधी दिली, त्याच्याकडे डोकं लावा. हे मुद्दा असा आहे की कपिल पाटलाचं नाव घेतल्याशिवाय ह्यांना TRP मिळत नाही असा प्रकार झालेला दिसतो. हे कारण नसताना, काही संबंध नसताना नाव घेणं हे चुकीचं आहे. आता तुम्हाला संधी दिले, काम करून दाखवा. 6 महिने घ्या, 8 महिने घ्या, वर्ष घ्या, त्याच्यानंतर आम्ही बोलू. आता लगेच आम्ही याच्यावर भाष्य करणार नाही की तुम्ही काय केलं. बरोबर, कोणीही नवीन लोकप्रतिनिधी झाला त्याला वेळ दिला पाहिजे. वेळ दिला, लोकांनी आपल्याला विकासाच्यासाठी निवडून दिलेला आहे. कशी निवडणूक लढा किंवा काय निवडणूक लढा, तर माझी हिंमत कोणाला बघण्याची गरज नाही. माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आणि ताकद आहे. मी काही कोणाच्या जोरावर आणि कोणाच्या भरोश्यावर निवडणुका लढायला जात नाही. मला माझ्या पक्षाने जर सांगितलं लढा तर 100% लढणार. मी काय ह्याची परवानगी पाहिजे का मला? म्हणून त्यांनी यापुढे वक्तव्य करताना थोडा विचारपूर्वक वक्तव्य करावं. आम्ही बोलतो का काही? या 1.5 महिन्यात तुम्हाला कधी दिसलं का आम्ही वक्तव्य? मी तर त्याच्यावर भाष्य पण केलं नाही. आज तुम्ही विचारलं, माझ्या घरीही पत्रकार आले होते, मला विचारलं. मी सांगितलं मला एक लेवल मेंटेन ठेवायची आहे. या खालच्या लेवलला जाऊन मला हे भाष्य करायला आवडत नाही आणि करायचं नाही. बरोबर, जनतेचा निर्णय आहे तो आम्ही मान्य केलेला आहे. आम्ही कुठे चिडून वक्तव्य केलं आहे का? मुद्दा असा आहे, आता मला असं वाटायला लागलं की आम्ही हार पचवून 4 तारखेला रिझल्ट आला, 5 तारखेला कामाला लागलो. यांना अजून विजय पचवता येत नाही असं दिसायला लागलं मला. हे तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. बरोबर, तुम्हीच विचारलं पाहिजे ना. तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे. पत्रकार फक्त एका बाजूने ऐकून विचारलं पाहिजे काय कशासाठी असं तुम्ही बोलता. कारण कोणाच्याही पक्षाला, त्या पक्षाने उमेदवार एखाद्या व्यक्तीला दिली तर तो लढणारच आहे. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर हिच्या बाणेरीतल्या घरातून काही अज्ञात व्यक्ती बाहेर पडलेत. दरम्यान त्यांनी माध्यमांशी चर्चा केली आहे, ऐकूयात. कुठले ते? नाही गाव कोणतं? मला अहो, तुम्ही बंगल्यात होता, तुमच्या समोरून गेले किती लोक? माझ्या समोरून गेले पण मला नाही सांगता येणार. बरं, तुमचं काय नाव आहे? बरं, तुम्ही पण खेडकर. काय नातलग तुम्ही, म्हणजे दिलीप खेडकर असताना? कामगार आहे मी, नातलग नाही. बरं, मला हे विचारायचं होतं की आत्ता साधारण किती लोक आतमध्ये आहेत बंगल्यात? बरं, कोण कोण होते, त्यांची नावं सांगता येतील? नावं नाही सांगता येणार. बरं, ते तोंड बांधून बाहेर गेले, काय कारण होतं त्यांनी तोंड बांधून बाहेर जाणं? तुमच्यामुळे गेले असतील, कारण काय नाही असं. त्यामुळे त्यांनी काय काय पूजा कुठे दादा तुम्ही? नाही आलेले. कुठे गेल्या, कुठे असाच तर मला नाही. पुणे पोलीस असं म्हणतात की ते आज पोलिसांकडे येणार होत्या, तर त्या आज पुणे पोलिसांकडे येणार आहेत का? नाही, मला नाही सांगता येणार. बरं, किती दिवस झाले साधारण तुम्ही इथे कामाला आहात? त्यांनी काय काय वस्तू घेऊन गेले आता बंगल्यातून? काय नाही, त्यांचे कपडे वगैरे. कोणाचे कपडे घेऊन गेले? रुमाल लावला असेल त्यांनी. ते फक्त कपडे नेण्यासाठी आले होते का काही फायली घेऊन गेले अशी माहिती मिळते? काय घेऊन गेले फायलीमध्ये? फायली वगैरे काही नाही, कपडे होते गाडीमध्ये. गाडीमधले कपडे घेऊन गेले, पण घरातून काय घेऊन गेले ते? कधी आले होते लोक? रात्री आले होते. पण यांना कोणी पाठवलं होतं? तेच थांबले होते. नाही, कोणी पाठवलं होतं? पाहुणे त्यांच्या जवळचे, त्याच्यामुळे थांबले होते. तरी काय नातं काय त्यांचं? नातं सांगा ना, एवढं सगळं तुम्ही सांगताय. कारण काय? खेडकर बाळासाहेब. मला असं आहे, वेगवेगळ्या गावचे इतक्या दिवस त्यांचं मूळ गाव कुठलं होतं? बीडमध्ये पाथर्डी. बरं, शेवटचा तुमचा काही संपर्क झाला का तुमच्या मालकांसोबत? बरं, काल जी गाडी आणि पिस्तूल घरातून घेऊन गेले तेव्हा तुम्ही होते?
आता घरात कोण नाही बरं मला एक म्हणायचं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून कर्जत तालुक्यातील एकही महिला वंचित राहू नये यासाठी सूचना दिल्या आहेत असं महेंद्र थोरवे यांनी सांगितलंय. आदरणीय राज्याचे सन्माननीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राच्या महिला भगिनींसाठी महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे आणि या योजनेचा उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण राज्यातून मिळत आहे. कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी पात्र आहेत आणि या सगळ्या महिला भगिनींना कर्जत असेल, खालापूर असेल, त्यामधील सगळ्या महिला भगिनींना, बऱ्याचशा महिला भगिनींचा लाभ या ठिकाणी पात्र महिला भगिनींना मिळणार आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आमचे चंद्रकांतजी साबले साहेब आणि आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स, CRP, ग्रामसेवक या सगळ्यांना या ठिकाणी एकत्रपणे बोलून एकही महिला भगिनी वंचित राहता कामा नये या योजनेपासून. या योजनेचा लाभ प्रत्येक भगिनीला, त्या ठिकाणी पात्र भगिनीला मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविकांना आणि CRPना या ठिकाणी तसे सूचना केलेल्या आहेत की आपण लवकरात लवकर या सगळ्या भगिनींचं जे काही ऑनलाईन फॉर्म असतील, ऑफलाईन असतील ते भरून घेऊन ते आपण तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल तिथपर्यंत पोचवावेत, जेणेकरून लवकरात लवकर या महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल. समनक जनता पार्टीचे पदाधिकारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटीसाठी टिळक भवन इथे झालेत दाखल. महायुतीमध्ये तीनही पक्षांनी आपल्या मित्र पक्षांच्या विरोधात बोलणे टाळावे अशी विनंती शिवसेना शिंदे गटाचे आमदार अरुण सावंत यांनी केली आहे. पासून सर्वच वर्तमानपत्र मी चाळत आहे आणि सर्व वर्तमानपत्रांमध्ये फ्रंट पेजला ही एकच बातमी अगदी ठळकपणे मी वाचून मला अतिशय दुःख झालं. दुःख का झालं तर लोकसभा निवडणूक होऊन गेलेली आहे, त्याला आता 2 महिने झालेत. मागच्या महिन्यामध्ये षण्मुखानंद हॉल येथे महायुतीच्या तीनही पक्षांचा एक मोठा प्रचंड असा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यातील एक वाक्य माझ्या डोक्यात तेव्हा असं घुसलं होतं की मी ते आयुष्यात कधीही विसरणार नाही. मला खूप बरं वाटलं होतं त्या नेत्याचं भाषण ऐकून. त्यांनी असं स्पष्टपणे बजावलं होतं की महायुतीतील सर्व पक्षांनी एकमेकांबद्दल, एकमेकाच्या विरोधात मुळीच बोलायचं नाही, झालं गेलं सर्व विसरून जायचं आहे. एकमेकात म्हणजे दुधात साखर मिसळल्याप्रमाणे आपल्याला आता एकरूप व्हायचंय आणि प्रत्येक नेत्यांनी, प्रत्येक प्रवक्त्यांनी बोलायचंय. जर एखाद्या प्रवक्त्याला किंवा एखाद्या नेत्याला जास्तच जर काही खुमखुमी येत असेल एक दुसऱ्याच्या विरोधात बोलण्याची, तर त्याने आपल्या सर्वोच्च नेत्याकडे जायचं आहे आणि त्या सर्वोच्च नेत्याला हे सांगायचं आहे की मला आज खूप खुमखुमी येते, तेव्हा मी काय करू. आणि जर त्या नेत्याने त्याला परमिशन दिलं तरच जायचं आणि आपली खुमखुमी घालून टाकायची आणि जे काय आहे ते बोलायचे. सांगण्यामागचा त्यांचा हेतू हा होता की महायुतीतील कोणत्याही पक्षातील नेत्यांनी एकमेकाच्या विरोधात काहीही बोलायचं नाहीये, आपापसामध्ये बसून जे काय असेल त्याच्याबद्दल चर्चा करायची. परंतु आता ही सगळी वर्तमानपत्र मी वाचत आहे तर एक दिसतंय की त्या नेत्यांनी एवढं सुंदर जी काही सूचना केली होती त्या सूचनेवरती सर्वांनी पाणी ओतले आणि आता अनेक नेत्यांना खुमखुमी येते आणि म्हणूनच काल त्यांनी हा खुमखुमी घालवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. आता खुमखुमी म्हणजे काय तर तीव्र इच्छा होणे किंवा खाज येणे. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, समोर विधानसभा आहे, त्या नेत्याने जी काही सूचना केली होती की कुणाच्याही अंगात खुमखुमी येत असेल तर आपल्या नेत्याला अगोदर जाऊन सांगायचे आणि मग खुमखुमी घालवायची की नाही ते ठरवायचे. धन्यवाद.